मित्र हो, आज आपण वारकऱ्यांची राजधानी, वारकऱ्यांचं श्रद्धास्थान, कृष्णाचा प्रति अवतार विठुबराया यांच्या पंढरपुरातील दोन बाजू आपण पाहू. वारकरी श्रद्धेने तिथे येतात, पण ती श्रद्धा अशी नसावी की ज्यामुळे पंढरपुरातील पावित्र्य नष्ट होईल. आपण टी व्हीवर, बातम्यांमध्ये किंवा व्हिडिओ बनवतात, त्यामध्ये पंढरपूर किती सुसज्ज, किती पॉश असं पाहतो. पण याचीच जर आपण काळी बाजू पाहिली तर चंद्रभागे नदीत स्नान केल्यानंतर आपण जे पवित्र होतो असं प्रत्येकाला वाटते. त्याच चंद्रभागा नदीत, त्यामध्ये मग महिला असो का जेंट्स असो, ह्या कशा प्रकारे त्या नदीचं पावित्र्य भंग करतात. हे नदीचं दृश्य जे आहे ते आहे पाणी धरणाचं सोडल्यानंतर. यात्रा संपते आणि चंद्रभागा नदीचं पाणी हे कमी होते. जेव्हा त्या चंद्रभागा नदीत आपण आंघोळ करायला जातो तेव्हा खरंच हीच ती चंद्रभागा नदी का, की ज्यामध्ये स्नान करून पवित्र होतोय. हा भ्रामक समज या वारकरी संप्रदायात आहे. हे अंतर्वस्त्र पहा, मग ते महिलांचे असो का जेंट्सचे असो, गावात भंगलेल्या मूर्त्या त्या नदीत आणून त्या नदीत टाकणे म्हणजे मग त्या चंद्रभागा नदीचं पावित्र्य कायम राहील का? ही वस्तुस्थिती मी यासाठी मांडत आहो. आपण स्वतःला विठुरायाचे वारकरी म्हणतो, पण आपली परिस्थिती सध्या डुकरापेक्षाही बदतर आहे. डुकरं तर एक वेळची घाण सफा करतात, पण आपण पवित्र ठिकाणी अशी गंदगी करून या पवित्र स्थळाचं महत्त्व कमी करायला लागलो. तुम्ही दरवर्षी वारी करता, पण त्या वारीमध्ये तिथे जाऊन त्या चंद्रभागा नदीत किंवा पंढरपुरात जर गंदगी करत असाल तर खरंच स्वतःला वारी करून धन्य मानणारे जे वारकरी आहेत त्यांना आपण काय म्हणायचं? हे पहा, विदारक दृश्य या नदीमध्ये आहेत आणि आपण त्या नदीला पावित्र्य समजतो. ही विदारक स्थिती येणाऱ्या काळात बदलली पाहिजे. पहिल्यांदा संडास नव्हते, पण आता सरकारने संडासाची तिथे व्यवस्था करून दिलेली आहे. अशाही परिस्थितीत सरकारने सर्व केलं पाहिजे. आपलाही काही त्यामध्ये वाटा राहील की आपणही पंढरपूरचं पावित्र्य जपायला पाहिजे. खरंच वारकऱ्यांनो, मी विनंती करतो की तुम्हाला पंढरपूरचं पावित्र्य जर जपायचं असेल, जे तिथे जाऊन गंदगी करतात त्यांनी न गेलेलं बरं, आणि जे तिथे जातात त्यांना साफसफाईमध्ये हातभार लावावा. नदीत गंदगीच लय आहे राजो. टाकू नका, कपडे टाकू नका, गाणी साम्राज्य करू नका, तरी बी टाकतात, ऐकत नाहीत. ते आम्हाला जो उलट बोलतात, मग आम्ही काय करायचं? म्हणजे हिंदू धर्मात तुम्हाला असं वाटत नाही की एवढं मोठं पवित्र ठिकाण असल्यानंतरही, मी आता मूर्तिगतीचे सर्व फोटो घेतले, की आपल्या हिंदू धर्मात आपल्या नदीचं किंवा आपल्या देवस्थानचं पावित्र्य ठेवायचं असेल, थोडीशी जरी पथ्य पाळली तरी होते ना. तुम्हाला कचरा कुंड्या तिथे जरी टाकलं तरी होते ना. हे स्वच्छता होतीच, स्वच्छता ठेवल्यावर होतीच की, पण ती करतच नाहीत. आता करायचं काय? ते ऐकतच नाहीत लोक, भाविक लोक. आणि ते लाखोच्या संख्येने भाविक येते तिथे. काही एकच नाही बाबा, एकाला सांगता येते. मग तुम्हाला दुःख वाटते त्याचं? दुःख वाटणार. तुमचं नाव काय? माऊली अंकुश. मित्र, माझी भावना एकच आहे की चंद्रभागा नदी ही स्वच्छ राहिली पाहिजे. मग यासाठी तुमचं सुद्धा कर्तव्य आहे. हिंदू धर्मातील पवित्र स्थान पंढरपूर येथील चंद्रभागा नदी हे स्वच्छ राहण्याकरता तुम्हाला एकच काम करायचं आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त वारकऱ्यांपर्यंत शेअर करायचा आहे, की जेणेकरून येणाऱ्या काळात वारकरी तिथे कमी गंदगी करतील. गंदका पण चॅनल सगळ्या